सो हा फ्लिपकार्ट करून गिफ्ट हॅम्पर आलाय माझ्यासाठी, ज्याच्यामध्ये खूप सारे ब्रँडचे वेगवेगळे. तर आम्ही असा विचार केला, ऊन आहे, उन्हामध्ये कायच मजा करणार, चलो चल स्टिल आपण एक ट्राय देऊया. आणि आम्ही आलो. घाबरली मी. तर कसं काय गाईजांनो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज आपण हा व्लॉग थेट बाहेर सुरू करतोय बिकॉज आमचं असं सडन प्लॅन बनलंय की आम्ही कुठेतरी चाललोय. सो आता आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर दाखवेल. बट येस, आम्ही कुठेतरी चाललोय. जोरात पाऊस पडला तर आता पाऊस आहे, ऊन पडलंय, ऊन, त्यात पण आम्ही चाललोय बिकॉज आम्हाला चूल आहे एवढ्या उन्हात पण फिरण्याची. तुम्ही गेस करा आम्ही कुठे चाललो. काही काही धबधबे बघते थोडं. पावसा ये रे ये रे पावसा लवकर ये, म्हणजे आम्ही परत इथे येऊ. काय व्ह्यू आहे यार, डोळ्याला सुकून भेटणार आहे व्ह्यू. आज वीकडे आहे सो एवढी असं काही आम्हाला भीड दिसत नाही. सो येस, ज्यांनी ज्यांनी करेक्ट गेस केलं होतं दे आर ॲब्सोल्युटली राईट. आम्ही आलो आहोत कोंडेश्वर, जे आहे बदलापूर जवळ. आणि खरं सांगू, काय प्लेस आहे यार. चारी बाजूनी नेचर, हिरवीगार ग्रीनरी आणि एकदम शांत एन्व्हायरमेंट होतं. आज तर एवढी पब्लिक पण नव्हती, म्हणून ना अजूनच मस्त फील येत होता. नेचरमध्ये असा वेळ घालवला ना की एक वेगळा सुकून मिळतो. ती हिरवीगार झाडं, फ्रेश हवा, सगळंच इतकं पीसफुल होतं की मन एकदम रिलॅक्स झालं होतं तिथे जा. आणि व्ह्यू तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात. व्हिडिओमध्येच इतकं पीसफुल फील होतंय, तर इमॅजिन करा तिथे स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर किती छान वाटत असेल. आणि इथलं पाणी भाई एकदम क्रिस्टल क्लिअर, इतकं ट्रान्सपरंट होतं की एक एक फिश पण अगदी क्लिअरली दिसत होतं. असं क्लीन पाणी ना मी खूप कमी ठिकाणी पाहिलं आहे. जस्ट असाच प्लॅन झाला, आम्हाला कुठेतरी जायचं होतं आणि हे जवळ पडलं. आणि ह्याच्या अगोदर पण मी खूपदा आली इथे, बट आम्हाला पोलिसांनी जाऊन दिलं नाही. बट आता पाऊस कमी आहे सो पोलिसांनी काही थांबवलं नाही आणि आम्ही त्या आलोय. खूप सही आहे. पाण्याच्या ठिकाणी येऊन आम्ही वडापाव नाही खाणार असं कधीच होऊ शकत नाही. हे बघ, म्हणून चांगल्या लिपस्टिक यूज करायच्या. खरंच खूप टेस्टी वडापाव आहे आणि त्यात गरम गरम आहे. बस चटणी गोड आहे. बापरे, आम्ही एवढे वडापाव लवर्स आहोत की एवढ्या गरमीमध्ये पण इथे येऊन आम्ही वडापाव खातो. आज आमच्या इंडियाची मॅच आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहे, पण आम्ही इथं कोंडेश्वरला आलोय. जाऊन बघणार आहोत ना, जाऊन बघणार आहोत. रोहित शर्मा आज 200 मारणार आहे, डबल सेंचुरी. मस्त चमचमीत असा वडापाव तर खाल्ला आम्ही, पण आता पैसे देण्याचे वांदे झाले. तुम्ही अगर जर इथे येणार असाल तर कॅश घेऊन या प्लीज. जिओला सुद्धा नेटवर्क नाहीये. वडापाव किती काय ए, वडापाव कितीचा आहे? डायरेक्ट घेतला का खायला? आता आम्हाला कॅश कोण देईल? नेटवर्कचा आता पता नाहीये. आता मी शॉप शोधते जिथे मी ऑनलाईन करून मला कोणतरी कॅश देईल. कुठेच नेटवर्क नाही.
एवढी मगजमारी केल्यानंतर आम्हाला 50 रुपये भेटले फाईन होती. तर मी हे सांगत होती मला PR पॅकेज आलंय. विश लिंकडून आलंय की कोणाकडून आलंय माहित नाही, पण मला PR पॅकेज आलं ज्याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट आहेत. खूप एकाच ब्रँडचे नाही, खूप साऱ्या ब्रँडचे प्रोडक्ट आहेत. आता मला माहित नाही कारण का मी तर मागवला नाहीये. सो आय गेस इट इज अ PR पॅकेज. आलेलो तेव्हा पाणी केवढं होतं आणि आता पाणी बघ सुकलं. सही वाटतंय बघ ना, थोडंसं वाईड अँगल घे. ब्लॉक करणारा मला सांगणार ब्लॉक कसं करायचं. फॉलो मी. काहीच वातावरण बघा. आम्ही उन्हात आलेलो बट इथे 1% पण ऊन जाणवत नाहीये. यार मी आहे ना इथे फर्स्ट टाइम आली आहे. आत मला कधी येऊनच दिलं नाही बिकॉज पोलीस आधीच तिथे थांबवून द्यायचे आणि मी पावसाच्या सीझनमध्ये मोस्टली ट्राय करायचे याला. पण आता पाऊस नसताना सुद्धा हा इकडचा क्लायमेट इतका भारी आहे. विचार करा पावसामध्ये कायच क्यूट असेल आणि कायच पीसफुल असेल. आता ऊन आहे एवढं तरी आम्ही आज झाडांच्या मध्ये आलोय. 1% पण जाणवत नाही की ऊन आहे करून. एवढं रखरखीत ऊन आहे. बट ब्रो इथे कळतच नाहीये ऊन आहे करून आणि इतकं काम वातावरण आहे. म्हणजे फोटोज तर असले चुम्मा येत आहेत. तुम्हाला खूप सारे रील्स आणि फोटोज बघायला भेटणार आहे. कायच व्ह्यू आहे. हे घर कोणाचं आहे माहित नाही. उसकी गर्लफ्रेंड छोड़ के गई. ऐक तो काय करतोय. तो का असं करतोय सांग मला. हा त्याला थंड हवेत बसायचंय. डॉग्स खूप आहेत इथे. खूपच आहेत. आम्ही निघालो जायला. इथे येऊन ना बिलकुल ऊन जाणवतच नाहीये. सही प्लेस. ए तिथून बंद आहे. हिरवळ देखो गाईस, हिरवळ देखो. परत एकदा खतरो के खिलाडी खेळत आम्ही कुठेतरी चाललो. इथेच कोंडेश्वरच्या इथेच कुठला तरी एक स्पॉट आहे जो माझ्या फ्रेंडला माहित आहे. तो आम्ही तिथे चाललोय आणि कसे चाललोय हे बघा. रस्ते बघा आणि समोरचा व्ह्यू बघा. आय एम स्पीचलेस. मी हा व्ह्यू बघून स्पीचलेस आहे. स्पीचलेस. 1 मिनिट वेट करा. स्किप करू नका नाही तर तुम्ही हा व्ह्यू बघणं मिस करा. माझी मैत्रिणी बघायच्या किती सारे आहेत. 1 2 3 4 5 6 मध्ये फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. आम्ही काम ॲक्च्युली आम्ही लोक गेलो होतो एका कामासाठी. अँड देन असा विचार केला की काम अगर जर आपलं लवकर झालंय तर मग आपण एक इथे कोंडेश्वर जवळ आहे तर आपण कोंडेश्वरला जाऊया. आणि
आमचा हा जो प्लॅन होता तो फायनली सक्सेसफुल झाला आहे. आम्हाला तर वाटलं पण नव्हतं की आम्हाला आज जाऊन देतील, बिकॉज कोंडेश्वरला मोस्टली पोलीस लोकांचं खूप रेस्ट्रिक्शन्स असतात. बिकॉज धबधबा आहे आणि तो धनगर वॉटरफॉल आणि पण इथेच आहे. बट ह्या टायमाला आम्हाला त्यांनी जाऊन दिलं. तर आम्ही असा विचार केला, ऊन आहे, उन्हामध्ये कायच मजा करणार, चलो चल स्टील आपण एक ट्राय देऊया. आणि आम्ही आलो. घाबरले मी, तरी आम्ही आलो होतो आणि आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला. बिकॉज आमच्या डोळ्यांना जो सुख भेटलाय तो मी तुम्हाला या व्लॉगच्या ह्याच्यामध्ये सांगू शकत नाही. खूप सही, खूप सही आहे. बोलेल की जे जे आसपास इथे राहतात ना, या आय नो खूप जण ऑलरेडी ते येऊन गेले असतील. हे खूप असं माहीत आहे खूप साऱ्यांना इकडचं प्लेस आणि इकडच्या अजूनही स्पॉट्स तुमच्या लोकांना माहिती असेल. बट मी फर्स्ट टाइम आले, सो फर्स्ट टाइम येऊन माझा जो रिव्ह्यू, फर्स्ट टाइमचा जो रिव्ह्यू आहे तो हा आहे की ब्रो खूपच मस्त आहे. आणि एवढं कडक ऊन असताना अगर जर इथला ॲटमॉस्फिअर, इकडचं क्लायमेट आणि इकडचा व्ह्यू इतका सेक्सी आहे तर विचार करा पावसाळ्यामध्ये किती भारी असेल. आता माझे फ्रेंड शिव्या घालतायत, आता आपण भेटूया पुढे. बाय बाय कोंडेश्वर. आम्ही आता चाललोय घरी. खूप भारी वाटलं. मी नक्की पाऊस जेव्हा खूप जास्ती पाऊस असेल ना तेव्हा मी इथे येण्याचा ट्राय करेन. होपसो पोलीस आम्हाला बाहेर थांबवणार नाही आणि आम्ही इथे येणार. बिकॉज खरंच आता बघू, काहीतरी खायला थांबू आणि मग थेट घरी, कारण मला आला आहे PR. जो मला ओपन करायचा आहे. नाही, ओपन मम्मीने केलाय, मला फक्त बघायचं आहे. आम्ही मॅगडीला आलोय आता. तर हा शेल होता, याच्यात शेल होतं, जो शेल पूर्ण कव्हर होतं. मग त्याच्यासोबत हे भेटलं होतं ज्याच्याने ते शेल ओपन करायचं. त्याच्यामध्ये मोती होता. बेसिकली तो जो मोती होता त्याच्यातला तो ह्या पेंडेंट मध्ये टाकायचा होता. आणि हे बघा, मी मॅकपफ खाते आणि हे बघून मील खाते. का तर फक्त आणि फक्त फुटबॉल साठी. आला आला हवा नाही बनवते. कोको कोला स्पॉन्सर्ड आहे का? पेट पूजा करून आम्ही चाललोय आता घरी. आता घरी मला जो PR आलाय त्यातले काही वस्तू ढापले जाणार आहेत. तेव्हा पावसाला यायला काही झालं नाही, पूर्ण रखरखीत ऊन होतं. आणि आता जेव्हा घरी जातोय तेव्हा ढगाल गेल्यावरती पाऊस पडला असता ना यार, काय मजा आली असती. खूप सही वातावरण झालं होतं तिथे. अगर पाऊस पडला असता ना अजून भारी वाटलं असतं. पण ठीक आहे, आम्ही नेक्स्ट टाइम परत जाणार आहोत जेव्हा पाऊस खूप जोरात असेल. सो हे आहे गिफ्ट वाउचर जे मला फ्लिपकार्ट करून आलंय. तो आता मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली वेगवेगळे ब्रँडचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत. सो मी तुम्हाला आता दाखवते. डर्माचं फेस सिरम आहे. देन द मॅन कंपनीचं हेअर व्हॉल्युमायझिंग पावडर वॅक्स आहे. देन निव्हियाचं डिओड्रेंट आहे. प्लमचं फेस वॉश आहे जे मला हवं होतं. नॅचरलीचं हेअर कंडिशनर आहे. ला शील्डचं सनस्क्रीन आहे. सनस्क्रीन जेल आहे. निव्हियाचा फेस वॉश आहे. देन डर्माचा फेस वॉश आहे. कोजिकवाला आहे, कोजिक ॲसिड. द मेन कंपनीचा आय गेस हे परफ्यूम आहे ना, परफ्यूमच आहे ना, परफ्यूम आहे हे. ते शॅम्पू, कंडिशनर शॅम्पू. देन स्ट्रिक्सचं फेस वॉश आहे. द मॅन कंपनीचं बॉडी स्प्रे. ॲक्वालॉजियाची सनस्क्रीन जेल आहे ही माझी ना. हा बजाजचा आल्मंड ड्रॉप अँटी हेअरफॉल शॅम्पू. हे काय आहे? अच्छा, निव्हियाचं क्रीम सोप आहे 4. ममार्थची ॲलोवेरा जेल.
बस एवढं सारं, ते पण गिफ्ट वाउचर म्हणून आलंय मला. वेगळ्या वेगळ्या ब्रँडचे, काही काही ब्रँड्स आहेत जे मला ऍक्च्युली हवे होते, जसे की प्लम. सो हा होता आजचा व्लॉग, जिथे आम्ही सडन प्लॅन करून कोंडेश्वरला गेलो होतो आणि घरी आल्याच्या नंतर हे आमचं गिफ्ट वाउचर ओपन केलं. मम्मीनेच ओपन करून ठेवलेलं, बट आता आम्ही बघितलं. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. बाय बाय.